लातूरच्या अहमदपुरात मागील 11 वर्षापासून आई प्रतिष्ठान आयोजित वैशालीताई भारतराव चामे यांच्या माध्यमातून गरबा महोत्सव संपन्न केला जातोय। या वर्षीच्या सुरू असलेल्या गरबा महोत्सवात मनीषा कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। तसेच इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे, आर्य वैश्य महासभेच्या अध्यक्षा प्रतीक्षा झरकर, रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा कांचन काळवदे, लिनेस क्लबच्या अध्यक्षा सुनंदा कुलकर्णी, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त पवार मॅडम, माजी नगरसेविका रजनीताई रेड्डी, झुंबा इन्स्ट्रक्टर उर्मिला पाटील, सुमन बाहेती, सुरेखा शर्मा, ममता शर्मा, स्वाती वतनी, दांडिया इन्स्ट्रक्टर निकिता शर्मा, पूजा बाहेती या प्रमुख महिला मान्यवरांची व परीक्षक म्हणून मेघा दायमा व अमृता शर्मा यांची उपस्थिती लाभली होती। या सुंदर दांडिया महोत्सवाचे चित्रीकरण आवाज बहुजनांचा न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून आपल्याला हा सुंदर असा सोहळा पाहायला मिळणार आहे। चला तर मग पाहूयात।
आज मी इथे आई प्रतिष्ठान इथे आलेली आहे गरबासाठी। वैशालीताई चामे मॅडम यांनी बोलवलं आहे मला इथे आणि मला खूप आनंद वाटला इथे येऊन। आणि त्यांचं 11वं वर्ष आहे हे वाचून तर मला एवढं आश्चर्य वाटलं ना की 11 वर्ष झाले त्यांना एवढं सगळं करून आणि त्यांनी असंच पुढे चालू ठेवावं असं मला वाटतं। माझं नाव मनीषा कल्याणकर आहे, मिसेस DYSP मनीष कल्याणकर यांची मिसेस आहे आणि मला इथे वैशालीताई चामे मॅडमनी बोलवलं। मला खूप आनंद झाला, माझा इथे सत्कार करण्यात आला आणि सगळ्यांचा भरभरून इतका उल्हास बघून मला खूप छान वाटलं। आणि इथे ड्रेसिंग सुद्धा खूप मस्त केलेले आहेत सगळ्यांनी। स्वतः वैशालीताई चामे मॅडम स्वतः सुद्धा ते खूप मस्त तयार झालेले आहेत आणि मला खूप सगळं आवडलं आहे। मी पुन्हा येण्यासाठी उत्सुक आहे। त्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून हा कार्यक्रम असाच सातत्याने चालू राहावा यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रार्थना देवाची। थँक्यू सो मच। मी मिसेस संगीता नागनाथराव कुमटेकर उर्फ माळकवटेकर परशुराम विद्यालय मोगा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। या आई प्रतिष्ठानतर्फे वैशालीताई चामे यांनी मला इथं या ठिकाणी आज बोलवले। हा कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला। आम्ही गरबा डान्स पाहिला पण केला पण आणि महिलांसाठी थोडं महिलांना घराच्या बाहेर काढण्यासाठी हा एक खूप चांगला कार्यक्रम आहे। त्यांनी 11 वर्षापासून हा कार्यक्रम घेतात, त्यांना अशाच यापुढे पण शुभेच्छा। वैशालीताईंनी आज आम्हाला इथे बोलवलं, खूप छान वाटलं। इथे खूप छान असे दांडियाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा। गेली 11 वर्ष झाली त्यांनी हा कार्यक्रम घेत आहेत। सर्व महिला खूप खुश असतात त्यांच्यामुळे। वैशालीताई चामे यांनी हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। 11 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला चालू ठेवला। मी अमृता शर्मा। मी दांडिया वगैरे मध्ये मला थोडाफार खेळाचं नॉलेज वगैरे पण आहे, म्हणून मला ताई हमेशा आदराने बोलवतात। त्यांचा एक खूप मोठा स्वभाव चांगला आहे की तो महिलांना त्यांनी खूप उत्सुक करतात। प्रत्येक वर्षी कार्यक्रम ठेवून आज कार्यक्रम करता आज त्यांना 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी त्यांनी आज इतक्या आनंदाने एवढा मोठा प्रोग्राम आयोजित केला आहे आणि त्यांना नेहमी प्रोत्साहन भेटतो आणि सगळ्यांचा सहकार्य पण भेटतो। महिलांना बाहेर त्यांनी ह्या खेळाच्या नुसारच बाहेर काढलेले आहेत, त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो। मी सौमेधा राजेशजी दायमा गंगाखेडीतून आलेली आहे। जुगल किशोरजी शर्मा यांची मुलगी आहे। मला पहिल्यांदाच इथे येण्याचा प्रसंग पडलेला आहे। 11 वर्षापासून हे पुष्प चालू आहे असं वाटतही नाही आहे, कारण की इतकं भव्य दिव्य नियोजन एकदम खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। फक्त महिला आणि मुलींसाठीच इथे प्रवेश दिला जातो, ही एक फार चांगली गोष्ट आहे की महिला घराच्या बाहेर येऊन आपले कलागुण इथं सादर करू शकतात आणि ताई स्वतः वेळ देतात। वैशालीताई 8 ते 10 दिवस आधी इथं प्रशिक्षण दिलं जातं, त्याच्यानंतर हा 2 दिवसांचा 3 दिवसाचा कार्यक्रम केला जातो। म्हणजे खूप छान वाटतं इथं येऊन। खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल। माझं नाव विद्या विजय गुंडाळे फॅमिली शॉपची ओनर आहे मी। चामेताई माझी फ्रेंड मैत्रीण आहे आणि चामेताईंना हा कार्यक्रम 11 वर्षापासून चालू ठेवला। मी 2 वर्षापासून चामेताईच्या कार्यक्रमाला येत आहे, तर मला खूप काय आनंद वाटतं की आता प्रत्येक वर्षी मी जावील असं वाटते चामेताईच्या कार्यक्रमाला। यापुढेही चामेताईचा कार्यक्रम खूप छान चालेल, आतापर्यंतही खूप छान चालत आलेला आहे। मला फार आनंद वाटत आहे चामेताईचा कार्यक्रम पाहून, कारण मी घरच्याला म्हणते आज चामेताईचा कार्यक्रम आहे, मला जायचं म्हणजे जायचं असं मी सांगत असते घरच्यांना मी। आणि एवढे बोलून 2 शब्द माझे संपते। थँक्यू चामेताईला। नमस्कार, मी माझी नगरसेविका सौरभनीताई रेड्डी बोलते। माझी मुलगी वैशाली भारत चामे गेली 11 वर्षापासून हा दांडियाचा कार्यक्रम अरेंज करते। मला नवल वाटते की तिचं वय कमी आहे, पण तिने खूप मोठी भरारी घेतलेली आहे आणि यामध्ये ॲडव्होकेट भारत चामे यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण ते माझे नगराध्यक्ष, माझे सभापती आणि त्यांना लोकसेवेची खूप आवड आहे, त्याच्यामुळे त्यांचं खूप सहकार्य आहे। माझा नातू पण अजिंक्य भारत चामे पण सर्व समाजात मिळून मिसळून वावरणार आहे आणि हा कार्यक्रम असा चालू राहावा एवढी मी प्रार्थना ईश्वराजवळ करते। धन्यवाद। नमस्कार, मी प्रतीक्षा वैभव झरकर, आर्यवैश्य महिला महासभेची मी अध्यक्ष आहे अहमदपूरची। आणि वैशाली आंटी दरवर्षी हा प्रोग्राम करतात, गेले 11 वर्ष झालं ते हा प्रोग्राम कंटिन्यू करतात।
नवीन नवीन उपक्रम तर राबवतात, पण दांडियाला पहिली गोष्ट म्हणजे प्रोटेक्शन हवं आणि त्यांच्या हॉलमध्ये सगळ्या लेडीजला फुल प्रोटेक्शन असतं, त्याच्यामुळे सगळे कम्फर्ट झोनमध्ये येऊन इथे खेळतात, एन्जॉय करतात. मग 10 पर्यंत हा प्रोग्राम कंटिन्यू चालतो. मी आर्यवैश्य महिला महासभेकडनं त्यांना धन्यवाद देते की त्यांनी मला इथे येण्याचा योग आणून दिला. थँक्यू सो मच. आणि त्यांच्या पुढील कार्यकारिणीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. आई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्रीमती वैशालीताई चामे यांनी आम्हाला खुले स्टेज उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानते. तसेच त्यांनी पूर्ण बायकांना, घरात बसलेल्या बायका पण बाहेर येऊन काहीतरी करू शकतात हे यांनी आम्हाला दाखवून दिलं, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय श्री कृष्ण. मी शिरूर ताजबनवरून आली आहे. चामेताईंनी हे स्टेज आमच्यासाठी अवेलेबल करून दिलं, त्यांच्या यासाठी मी थँक्यू म्हणून म्हणते त्यांना. आणि दरवर्षी त्यांचा फोन येतो, मेसेज येतो की तुम्हाला नक्की यायचं आहे आणि आम्ही आवर्जून येत होते. मी श्री सुधाकर देवरवार. वैशाली मॅडम ताई लहानपणीपासून ओळख आहे, त्यांची आई माझ्या मैत्रीण आहे. 11 वर्षापासून दांडियाचा कार्यक्रम घेतात, आवाजून आम्हाला मेसेज टाकतात यावंच लागते म्हणून. आणि मला खूप आनंद वाटते. 11 वयात हर एक कार्यक्रम आवाजून सगळ्या महिलांसाठी इथं कार्यक्रम घेतात आणि आम्ही येतो. होळीचा असो किंवा महिला दिन सुद्धा त्यांनी आपला योगा क्लास घेऊन आपल्याला 4 दिवस इथं बोलवतात. सगळेजण आवाजून त्यांनी एक आवाजामध्ये सगळे येऊ शकतात आणि खूप दिवसापासून आपला ओळख आहे आणि खूप मजा एन्जॉय करतो आम्ही. या वयामध्ये आपल्याला येऊ शकत नाही तरी सुद्धा त्यांनी नाही भाभी यावं लागते म्हणून सांगतात आणि त्यांच्या आवाजाला सगळेजण मिळून आपण येतो. मैं आज बहुत खुश हूँ. चामे मैडम का बहुत बहुत शुक्रिया और निकिता और पूजा, उन दोनों की वजह से हम आज बहुत बहुत एंजॉय किए वाला है. और श्रद्धा तो मेरी फ्रेंड 8 दिन में बहुत अच्छी बनने वाली हूँ और मैं बहुत 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 खुश हूँ आज. माझं नाव डोंगरे प्रणिता परमेश्वर. मी हिमायतनगरहून इथे आलेली आहे दांडिया खेळायला. मला या दांडिया गरबामध्ये खूप आवड आहे. मी खूप लांबून इथे खेळायला गेली 5 वर्ष झालं मी या दांडिया गरबामध्ये पार्टिसिपेट करत आले आणि माझं लग्न झालंय तरी माझ्या आवडीने मी इथे करून इथे खेळायला आलेली आहे. मला निकिता दीदी, पूजा दीदी यांच्या सोबत खूप खेळ वाटतं. त्यांनी खूप छान शिकवतात आम्हाला. मला दरवर्षी आम्ही एवढ्या सगळ्याजणी आम्ही दरवर्षी पार्टिसिपेट करतो या गरबा दांडियामध्ये. खूप छान आहे, खूप मस्त आहे. आवाज बहुजनांचा.